आता माननीय उद्धवजींनी सांगितलेलं आहे आणि ते अत्यंत नम्रपणे सांगितलेलं आहे की आजही अशा काही शक्ती आहेत ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात, महाराष्ट्राचं नुकसान व्हावं, मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्या मागून कारस्थानं करतायत. अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही, आम्ही बसणार नाही. अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही, अशी भूमिका घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी. महाराष्ट्राचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू. एक, महाराष्ट्रासंदर्भात सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे. राज्यकर्ते बोलतात एक आणि करतात वेगळं. आम्ही आमच्या घरामध्ये किंवा आमच्या दारामध्ये अशा महाराष्ट्र शत्रूंना कदापि थारा देणार नाही, ही आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेचा पुरस्कार माननीय राजसाहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायच्या मागे आहे. त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचं आहे. अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकरेंनी साथ आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करतात. पण आम्ही आता माननीय उद्धवजींनी भूमिका मांडल्यावरती आम्ही प्रतीक्षा करू, काय होत आहे, वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू. पण आम्ही नक्कीच सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो, कारण शेवटी हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे.